मित्रमंडळींनो नमस्कार. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर चला बघूया आजच्या भागात नक्की काय ट्विस्ट घडला आहे. तर इकडं जी राणी आहे, राणी मालती आता राणीशी खूप गोड बोलायला लागते आणि खूप चांगलं बोलत राहते आणि म्हणत असते त्या दोघी आता एकत्र येऊन खूपच एकत्र राहायला लागतात. कारण की आता त्यांना मालती उर्मिलाला त्यांना हे करायचं असतं, त्यामुळे त्या दोघी पण आता खूप खुश असतात. एकत्र येतात, एकमेकीसोबत गोडीत बोलतात आणि दोघीजणी प्लॅन करतात. उर्मिलासोबत काय बोलायचं आहे समोर ना हे त्यांचा प्लॅन होतो. तर आता इकडं जो इंद्र आहे तो विक्रांतसोबत फॅक्टरीत येतो आणि तो विक्रांतसोबत फॅक्टरीत आल्यावरती आता विक्रांत त्याला कामं सांगतो आणि आता त्याला कामं सांगून त्याला म्हणतो ऊन लागतंय गाडीतून उतरल्यावर. तर लगेच इंद्र छत्री धरतो आणि इंद्राला तसं विक्रांतला फॅक्टरीत घेऊन जातो छत्री धरून. सगळे आजूबाजूचे कामगार जे असतात ते आता त्यांच्याकडे बघतात, कारण त्यांना असं इंद्राला बघून खूप आश्चर्य वाटत असतं, कारण इंद्र त्या फॅक्टरीचा मालक होता आणि आता तोच काम करतोय. हे सगळं बघून त्यांना सगळ्यांना आश्चर्य वाटतं आणि आता ते सगळे आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे बघत राहतात. आणि आता इकडे जो इंद्र आहे त्याला पण खूप वाईट वाटतं. तरी जो विक्रांत आहे तो इंद्राला म्हणतो की घरी जा आणि माझी फाईल जी राहिली ना ती घेऊन ये, तू जा लवकरात लवकर असं सांगतो. आणि आता लगेच जो इंद्र आहे तो म्हणतो की आता मी घरी कसं जाणार. तर राणीचं जो सायकल असते, राणीचा रथ नाव असतं त्याच्यावरती, आणि तो घेऊन तो आता राणी घरी जायला निघतो फाईल आणण्यासाठी. तर आता इकडे घरी आल्यावरती आता जी राणी आहे ती तिथे आवरत असते काम. तेवढ्यात इंद्राला बघून ती येते बाहेर आणि म्हणते इंद्र सर तुम्ही. तर तो इंद्र म्हणतो की हो. तर आता इंद्र म्हणतो की ये राणी. ती राणी म्हणते माझा रथ घेऊन आला तुम्ही इंद्र सर, मी खूप खुश झाले. तर इंद्र म्हणतो की हो, त्या विक्रांतची फाईल घेऊन जायची होती ना त्यामुळे आलो तुम्ही. तर ती म्हणते काय विक्रांत सरांची फाईल न्यायला आला तुम्ही. तर ती म्हणतं की हो त्यासाठीच आलो आहे मी. तर राणी म्हणते की हे बघा आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. तुम्हाला माहिती का विक्रांत सर, उद्या रामनवमी आहे आणि रामनवमीमुळे आपल्याला आता काहीतरी करावं लागणार आहे. कारण रामनवमीचा फॅक्टरीत कार्यक्रम असतो आणि तो कार्यक्रम आपण हे करण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. कारण की आपल्याला ना साजरा केलाच पाहिजे ना, कारण की दरवर्षी साजरा करतो आणि ह्या वर्षी नाही केला तर बरोबर नाही वाटणार ते. त्यामुळं ह्या वर्षी पण तो कार्यक्रम साजरा केला पाहिजे असं राणी बोलते. तर इंद्र म्हणतो हो राणी. तर आता इकडं जे आबा आहे ते गेटवर बसलेले असतात आणि ते एक मनातल्या मनात म्हणत असतात आबा की असं व्हायला नको आहे, मला बरोबर नाही वाटत. माझं पोरगं आणि मला खरंच भारी वाटतं. असं किती वाईट परिस्थिती आली तरी माझी सून आणि माझं पोरगं दोघं एकमेकासोबत आहे, ह्याच गोष्टीचं मला खूप भारी वाटतं असं आबा म्हणत असतात. आणि ते पण खूपच खुश असतात, कारण त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा खूपच आनंद झालेला असतो. इंद्र आणि राणी दोघे एकत्र असल्यामुळे ते खूपच खुश असतात. आणि आता ते विचार करत असतात पण इकडं अजित जो असतो तो म्हणतो की कुणाच्या तरी बोलण्याचा आवाज येतोय. त्याला डाऊट येतो इंद्र घरी आला की काय, आणि त्यामुळेच तो आता लगेच हे करायला लागतो. तो आता लगेच म्हणतो की मला जावं लागेल गड्या, आता कोणी बघून यावं लागेल. तो बघायला जातो तेवढ्यात आबा तिथे शिट्ट्या वाजवत असतात आणि लगेच अजित आबांकडे जातो आणि म्हणतो की भारीच प्रॅक्टिस झाली आहे तुमची शिट्ट्या वाजायची, म्हणजे तुम्हाला भारी काम जमतं वॉचमॅनचं असं अजित बोलतो. आणि आता जे आबा आहेत आबा तिथं म्हणतात की हो हो. आणि इकडे आता जो इंद्र आहे तो निघून जातो आणि राणी तिथे दळण करीत बसते आणि अजित घरात जायला लागतो. राणी म्हणते काय झालं अजित भाऊजी. तर अजित म्हणतो काही नाही. तर आता लगेच जो अजित आहे तो घरात जातो निघून, तू तुझं काम कर असं राणीला म्हणतो. आणि इकडे आता उर्मिला चहा घेत असते आणि तेवढ्यात राणी जी असते ती राणी पण आता तिथे चहा घेते आणि म्हणते की आम्ही चहा घेऊ का उर्मिलाबाई साहेब, आम्हाला आमचं काम आवरलंय. तर ती म्हणते की हो, आणि ती मालतीला चहा आणून देते. मालती भांडे घासत असते, राणी पण चहा घेते आणि दोघी हसून गप्पा मारता मारता एकमेकीला टाळ्या देतात आणि म्हणतात की खरंच आपण आला उद्या काही काम राहायचं नाही, उद्या फॅक्टरीत रामनवमी ना असं त्यांचं बोलणं होतं. तर आता लगेच मालती म्हणते की हो उद्या आपल्याला काही काम नाही राहायचं खरंच, उद्या रामनवमी आहे ना सगळेजण फॅक्टरीत जातील त्यामुळे आपल्या घरी काय काम राहणार आहे असं म्हणते. तर उर्मिला हे सगळं ऐकून ती म्हणते कामाकडे लक्ष द्या, तुम्हाला सुट्टी वगैरे काही भेटणार नाही आहे. आणि ती आता विक्रांतला फोन करून हे सगळं सांगते. विक्रांत म्हणतो ठीक आहे आपण असंच करूया, कारण की मला पण तिथे बोलवायचं आहे, उद्या फॅक्टरीची डील आहे ना मग ती त्यांना त्यांच्यासमोरच करूया डील असं म्हणतो. आणि आता लगेच इकडं संध्याकाळी सगळेजण घरी येतात. राणी ते म्हणतात जाऊ का मी आमचं आवरलं आहे. तेवढ्यात आता विक्रांत म्हणतो की थांबा मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे. तर आता सगळे तिथे येतात आणि ते म्हणतात काय झालं सांगा ना. तर ते म्हणतात उद्या फॅक्टरी तू आता
याचा कार्यक्रम आहे. तुम्हाला सगळ्यांना तर माहिती असेल फॅक्टरीत कार्यक्रम असतो ते. त्यामुळे सगळ्यांनी फॅक्टरीत कार्यक्रमाला यायचं आणि सगळ्यांनी कामगार म्हणून यायचा. तर ते म्हणतात की हो, पण आम्हाला पण सामील करून घ्या असं राणी म्हणते. तर ते म्हणतात ठीक आहे. ते जायला लागतात. दादासाहेब माडिक म्हणतात थांबा, यांची झडती घ्या. त्यांची झडती घेतात आणि मगच त्यांना तिथून जाऊन देतात. चला बघूया पुढील भागात काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.